कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गीता मैया की जय समचरण सरोज सांद्र नीलांबुदामम जगन विहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरित प्रदेशं विधिदान्द्रिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याखा कर्मणो हेपि बौद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बौद्धव्यं गहना कर्मणो गतिः प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायातला 17वा श्लोक आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं हे आद्य कर्तव्य असतं। तेव्हा महाशिवरात्री निमित्ताने हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 36वे त्रितपपूर्ती सोहळा साजरा होत आहे। सोपं नाहीये हे 36 वर्ष कार्यक्रम चालवणं खूप म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे। आणि या भक्तिमय वातावरणामध्ये सकाळी पहाटेपासून काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गीतापाठ, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागर असे विविध भक्तिमय कार्यक्रम चालतात। आणि त्यामध्ये माझ्यासारख्या पामराकडे आज सेवा आली आहे। नव्हती पण आली। देवाच्याच मनात होतं ती सेवा माझी करायची। जशी काही गाळल्याला जागा भरा, जिथं कमी तिथं आम्ही या न्यायाने। पण आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालले ना। खरं तर मी नाहीच म्हणणार होते, पण त्यांनी मला नाहीच म्हणू दिलं नाही। या न्यायाने असा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 36वा चालत आलेला आहे।
आपण आता काय करू, आधी शिवरात्रीच्या निमित्ताने सप्ताह आहे, आधी आपण थोडस शिवरात्रीवर बोलू आणि मग श्लोकाकडे जाऊ. शिवरात्र म्हणजे काय? शिवरात्र हे नाव कसं पडलं? ज्या वेळेला समुद्र मंथन झालं तेव्हा समुद्र मंथनातून लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, अमृत, हलाहल निघलं. हलाहल म्हणजे विष. हे विष कोणीच घ्यायला तयार नाहीये. काय करायचं? तेव्हा भगवान शंकराने ते विष प्राशन केलं. प्राशन केलं म्हणजे त्यांनी कंठातच ठेवलं, पोटात जाऊ दिलं नाही. पोटात गेलं असतं तर मृत्यू निश्चित होता. ओटात ठेवलं असतं तर पृथ्वीवर पडून पृथ्वी नापीक झाली असती. म्हणून त्यांनी ते कंठात साठवलं. कंठात साठवल्यामुळे त्यांना नीलकंठ हे नाव मिळालं. आणि ज्या वेळेला त्यांनी ते कंठामध्ये विष साठवलं त्यावेळेला त्यांच्या शरीराचा एवढा दाह म्हणजे त्यांना त्या वेदना असह्य झाल्या. जसं काही आपल्याला थोडा त्रास झाला का आपण हातपाय आपटतो, आकांत तांडव करतो, असं भगवान शंकर थैथै असं नाचत होते. जे काही त्यांनी ते नृत्य केलं त्याला तांडव नृत्य हे नाव पडलं. अनेक वैद्याकडे औषध उपचार केला पण कुठलाच फरक पडत नाही. तेव्हा सर्व देव देवता एकत्र झाले आणि त्यांनी रात्रभर रामनामाचा जप केला. रामनाम एवढं श्रेष्ठ आहे. रामनामाने अमृत शुद्ध होतंय. रामनामाने शत्रू मित्र होतात. रामनामाने भगवान शंकरासारख्या महान तपस्वी यांचं विष उतरतंय. एवढं रामनाम श्रेष्ठ आहे. आणि त्या रामनामाच्या प्रभावाने भगवान शंकराचं ते हलाहल विष उतरलं आणि शांत झालं. ज्या रामनामाचा जप करून भगवान शंकरचं विष उतरते आणि ते भगवान शंकर रामाचं भजन करते. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, दोन्ही देव एका पायी तया ऐसे दुजे नाही. या न्यायाने असे ही शिवरात्रीची थोडक्यात कथा आहे. तेव्हा आता आपण श्लोकाकडे जाऊया. श्लोक काय सांगतोय? कर्मणो ह्यपि बौद्धव्यम बौद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बौद्धव्यम गहना कर्मणो गतिही. त्याच्या खाली माऊलीने सुंदर अशा ओव्या केलेल्या आहेत. माऊली काय म्हणतात? तरी कर्म म्हणजे स्वभावे जे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे. येत कर्म काय आहे? तुम्ही जर म्हटलात का कर्माने पाप होतं तर मी कर्मच करायचं नाही, कर्म न करणं म्हणजे शक्यच नाही. जी क्रिया तुम्ही करता तेच कर्म आहे. म्हणून आणि कर्म हे आपल्या स्वभावावर आपल्या गुणावर खूप अवलंबून असतं. तामसी वृत्तीचा माणूस असन तो त्याच्या पद्धतीने कर्म करेल, सात्विक वृत्तीचा असन तो त्या पद्धतीने कर्म करेल. पण कर्म अशी एक गोष्ट आहे, तुम्ही अंधारात करा, उजेडात करा, कुठेही करा, ते त्याच्याकडे ते म्हणजे नोंद होती त्याची. म्हणून जर आपल्याला कर्म फेडायचंच आहे, मग वाईट कर्म करून जर दुःखाला सामोरे जाण्यापेक्षा आपण चांगलं कर्म करून जीवनच आपलं सुंदर बनवलं तर काय अवघड आहे. ज्या कर्माने देवाधिकाला सोडलं नाही, देवाला जाऊ दे देवाच्या बापाला सुद्धा सोडलं नाही. कर्म असे कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतामाई. आता आपण याच्यावर जास्त काही विश्लेषण करणार नाही कारण मग ते खूप लांबत जाईल. पण कर्मे दशरथ वियोगी मेला. का मेला दशरथ राजा वियोगी? देवाचा बाप होता ना तो. पण त्यांचं कर्म असं होतं, त्यांच्या हातून चुकून का होईना श्रावण बाळाचा वध झाला होता. नोंद होती चित्रगुप्ताकडे त्याची. म्हणून आता हे त्यांना कर्म ते फेडावं लागलं, भोगावं लागलं. कर्मे रावण क्षय पावला. रावण एवढा म्हणजे त्याच्याकडे काही नाही असं नव्हतंच. तो श्रीमंत होता, शक्तिवान होता, भक्त पण होता.
सगळं काही होतं त्याच्याकडं, पण त्याच्याकडं तो अहंकार नावाचं जे भांडवल होतं, त्या भांडवलामुळं तो जीवनामध्ये यशस्वी झालाच नाही, उन्मत्त झालेला होता. 33 कोटी देव त्यांनी बंदीशाळेत घातले होते, ठेवले होते, आणि सगळ्यांवर त्याची एवढी दहशत होती. मग कसं असतं, कुठली गोष्ट अति झाली का त्याची माती होती. कर्मे रावण क्षय पावायला, कर्मे वियोग घडला सीतामाई. सीतामाईची रामाची का ताटातोटी झाली. ज्या वेळेला सीतामाई लहान होत्या आणि त्यावेळेला त्यांनी एक राघव आणि मैना यांना पकडून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं होतं. ते राघव मैना जोपर्यंत एका पिंजऱ्यात होते तोपर्यंत आनंदी होते ते, पण पुन्हा तिच्या मनात काय आलं, त्यांनी काय केलं, राघवला सोडून दिलं, मैनेला पिंजऱ्यातच ठेवलं. त्यावेळेला त्या मैनेला एवढं दुःख होत होतं, एवढं दुःख होत होतं, शेवट तिने प्राण त्यागला वियोगाने. आणि मग त्यावेळेला तिने त्या सीतामाईला शाप दिला होता, तू आमची तुटातूट केली आहेस, आम्हाला एवढा त्रास झालाय आणि याकरता तुला पण माझ्यासारखा वियोग सहन करावा लागेल. कर्मे वियोग घडला सीतामाई, ह्याला म्हणतात कर्म. कर्म म्हणजे खूपच गहन आहे. कर्म डोले तेथे कोणाचेही न चाले, एवढे कृष्णाचे वैभव बंदीशाळे वसुदेव. देवाचा बाप बंदीशाळेत, देवाचा जन्म बंदीशाळेत होतो. ते बदलू शकत नव्हते का? पण नाही बदलू शकत. एवढे कृष्णाचे वैभव बंदीशाळे वसुदेव. 4 पुत्र दशरथा, अंतकाली एकही नव्हता. तुका म्हणे कर्म लेखा, कधी न चुके ब्रह्मादिका. मग जर ब्रह्मादिकाला कर्म चुकत नाही, देवाच्या बापाला चुकत नाही, देवाला चुकत नाही, मग आपण का कर्मापासून लांब पळायचं? आपण का रडत बसायचं? माझ्या नशिबात असंच का, मीच का दुःख भोगते, मलाच का त्रास होतो, हे डोक्यात सुद्धा आणायचं नाही. हे कर्म आहे आणि हे भोगायचंय. मग तुम्हाला जर कर्माचं दुःख भोगायचं नाही ना, तुम्ही जीवन सुंदर जगा, कर्म चांगलं करा. कारण कसं होतं, आपण उगं लिंबाचं झाड लावायचं आणि आंबे खायची अपेक्षा करायची आहे का शक्य? लिंबाच्या झाडाला लिंबोळेच लागतात. आंबा खायचा तर आंब्याचं झाड लावा ना. तुम्ही बाजरी पेरायची आणि गहू काळ नाही उगवली, मला गहू पाहिजे, शक्य नाही ते. म्हणून कर्म हे कर्मच असतं आणि ते फेडायचंच असतं. म्हणून आपण जीवन सुंदर जगलं पाहिजे. पाय ठेवताना सुद्धा विचार केला पाहिजे, आपल्याकडून पाप घडतंय का. कित्येक पटीने व्याजासहित आपल्याला ते फेडावं लागतं कर्म. आता एक व्यवहारातला एक सुंदर दृष्टांत सांगते तुम्हाला मी. कर्म कसं फेडून घेतात. आता पूर्वी कसं असायचं, आज्याने कर्म वाईट केलं का ते नातवाला फेडावं लागत होतं, पण आजकाल तसं नाही. या हाताची हातावरची. त्याचं एक असं उदाहरण दृष्टांत घेऊ आपण. एक कंपनीचा मोठा मालक होता. तो एक दिवशी कंपनीमध्ये गेला. मॅनेजर आपला त्याच्या कामामध्ये व्यस्त होता. तो आपला खाली मान घालून त्याची लेखापडी चाललेली होती. आणि हा मालक आला. त्याने पाहिलं का हा मॅनेजर खाली मान घालून लिहितोय. कार्य चांगलंच करत होता ना तो, पण याला इतकं म्हणजे अरे म्हणे, हा मॅनेजर स्वतःला काय समजतोय. मला पाहून तो उभा राहिला नाही, त्यांनी माझं स्वागत केलं नाही, त्यांनी मला नमस्कार केला नाही. हा जसा तो मालक गेला तडकन त्यांनी त्या मॅनेजरच्या तोंडात मारली. एकदम तो खडबडून हे झाला, अरे माझ्याकडून काय चुकलं, मी तर लिखापडी करून राहिलोय, माझं कर्म करतोय, मी चांगलं पार पाडू राहिलोय. पण जर विचारतो तर नोकरीचा प्रश्न आहे, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. नेमूटपणे त्याने ते तोंडात खाल्ली, गप्प राहिला. त्याच्या दिवसभर डोक्यामध्ये एवढं ते थैमान माजलं होतं, मी काहीच न करता मला ह्या मालकाने का तोंडात मारली. शेवट तो संध्याकाळी घरी आला. म्हणजे कसं असतं, आपण दुसऱ्यावर राग काढायचा, दुसऱ्या तिसऱ्यावर काढायचा. तो राग तुम्हाला लगेच तुमच्याकडं व्याजासहित वसूल करतोय. आणि मग तो घरी आला. पत्नीने पाहिलं आपले पती आलेत म्हणून तिने पाण्याचा तांब्या घेतला, दरवाजापर्यंत गेली.
यांनी तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, त्या पाण्याकडे त्याच्याकडे त्यांनी तडकन पुन्हा तिच्या तोंडात मारली. आता ती काय करू शकते, तिला वाटलं आता जाऊ द्या बाबा, हे दमून थकून आले, आपण काहीच बोलायला नको. ती गप्प राहिली. तिथं घरात गेली, मुलाकडे पाहिलं तिने, मुलाचं काहीतरी चाललं होतं त्या, हिने लगेच धरली, उठली का त्या मुलाच्या तोंडात मारली. तो मुलगा एवढा जोर जोरात रडायला लागला, तो पळतच रस्ते रोडवर गेला. रोडवर गेला, एक कुत्रं बसलेलं होतं तिथं. याने उचलला दगड का मारला त्या कुत्र्याला. कुत्रं ओरडत ओरडत रस्त्याने पळत होतं आणि पळत होतं. तिथं एक गाडी उभी राहिली होती, 4 व्हीलर, आणि त्या गाडीतून एक भारदस्त माणूस खाली उतरत होता. हे कुत्रं गेलं आणि त्या माणसाला चावलं. कोण होता तो माणूस? कोण होता तो? तो होता कंपनीचा मालक. म्हणून कुत्र्याच्या रूपात येऊन त्याचा बदला घेतला. देव सोडत नाही, तात्काळ बदला घेतला. मग याला काही कारण होतं का बाबा ह्या मॅनेजरच्या तोंडात मारायचं? कर्म वाईट केलं ना, ते कुत्रं होऊन त्याला येऊन चावलं. म्हणून कर्म असं सुंदर पाहिजे. कर्मामध्ये कसं असतं बरं का, आपण काय म्हणतो पाप पुण्य. काय आहे पाप पुण्य? पुण्य पर उपकार, पापती परपीडा. पुण्य आणि पाप दुसरं काहीच नाही. परोपकार, पुण्य परोपकार काय आहे? आता समजा एखादा समोरचा खूप अडचणीत आहे बाबा, त्याला 10 रुपयाची गरज आहे किंवा त्याला काही बी गरज असत, त्याला हात लावा आडवा, झालं पुण्य. परपीड काय आहे? तुमचे शब्द आहेत ना, तुमच्या समोरच्या हृदयात जाऊन जर असा त्याचा स्फोट करीत असतील, ते कधी आयुष्यात करू नका. शब्द आपले असे असावेत. ज्ञानेश्वरीमध्ये ओवे, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच आणि मवाळ थोडंच असावा, गोड असावा. मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्द असा असावा का जसं काही अमृत पिल्यावर जसं वाटावं असं ते शब्द असावेत. असं जीवन जगलं पाहिजे. आणि आता शिवरात्रीच्या निमित्ताने आपला कार्यक्रम असल्यामुळे मी आज फक्त शिवलीला अमृत आणि शिव महापुराण कथा याच्यातले 2-4 दृष्टांत देणार आहे. शिवलीला अमृतामध्ये अशी एक कथा आलेली आहे, म्हणजे कर्म कसं असतं आणि ते कशा रूपात फेडून घेतं. तर ती कथा शिवलीला अमृतातल्या 5व्या अध्यायातली कथा आहे. सत्यरथ नावाचा राजा असतो आणि त्याची बायको चला तर त्याच्या तो राजा का म्हणजे असा त्याला देवाचं धर्माचं असं काही जास्त काही नसतं. आणि मग पुढे चालून काय होतं, त्याला परराज्यातले लोक येतात आणि त्याच्याशी युद्ध करतात. त्या युद्धामध्ये तो मारल्या जातो. त्याची बायको, हा इंदुमती नाव असतं तिचं नाव इंदुमती असतं. आता हिचा जीव वाचवायचा आहे. आता एवढं सैन्य युद्ध करतंय, मरतंय, काय होते म्हणून ती आपला जीव घेऊन पळती रस्त्याने. पळती अशी पळती, घोर कर्माची गती. आहा कर्म गहन, जिच्या अंगुष्टी न पडे सूर्य किरण, जिच्या अंगठ्यावर कधी सूर्याचं किरण पडलं नाही, अशी ही राजाची महाराणी. ती रस्त्याने पळती, काटे कुटे दगड माती अशी रस्त्याने पळती आणि सांगायचं म्हणजे ती गरोदर असती आणि तिचे दिवस पण भरलेले असते. तर अशी रस्त्याने पळती, एका जंगलात जाती. एवढी तहान लागलेली असती, भूक लागलेली असती, आपल्या मागून कोणी येते का आपल्याला मारते का ही भीती तिच्या मनात असती. आणि अशातच तिला प्रसूती वेदना व्हायला लागल्या. सुंदर अशा गोडस बाळाला तिने जन्म दिला. आता तिला असं वाटायचं का मला एवढी तहान लागली, एवढी भूक लागली, माझा जीव जातोय की काय. आणि मग कसं असतं, शेवट माणूस स्वतःकडे पाहतो. ते माकडणीची एक गोष्ट आहे, जान भली का जीभ आला. मग ती पायाखाली बाळाला घालती, जसं जसं पाणी वर येतं तसं ती माकडाला वर घेते आणि गळ्यापर्यंत पाणी आलं ती पायाखाली घालते, वर उभी राहते. थोडक्यात असं का होत नाही. तसं आता बाळ जन्मलंय, पण आता माझा जीव जातोय काय पाण्यामुळं, म्हणून ती काय करते, पाण्याच्या शोधात त्या बाळाला तिथंच टाकते आणि पाण्याच्या शोधात जाते. इकडं ते बाळ रडत असतं. घोर कर्म गहन,
एकलाच रडे राजनंदन. ते बाळ नुकतंच जन्मल्याला इकडं रडत पडले. ही पाण्याच्या शोधात जाती. जवळ एक सरोवर असतं आणि तिने ते ओंजळीत पाणी घेतलं. पाणी पिणार तेवढ्या त्या वाघाने झडप घातली. झडप घातली असं ओढून झाडा झुडपात नेलं. तिला खाऊन टाकलं तिकडं. लक्ष देऊन ऐका किती अर्थ आहे त्याच्यामध्ये. तिला तिकडं खाऊन टाकलं. इकडं बाळ एकटंच पडलेले. आणि त्याच रस्त्याने भगवंताची लीला अगाध असती. त्याच रस्त्याने एक ब्राह्मणाची उमा नावाची स्त्री तिच्या एका वर्षाच्या बाळाला घेऊन गरीब असते आपली ह्या गावात त्या गावात जाऊन भिक्षा मागते आणि स्वतःचं उदरनिर्वाह करते. अशी ती चालली होती त्या रस्त्याने दुसऱ्या गावात भिक्षा मागण्याकरता. आणि तिला त्या बाळ रडल्याचा आवाज येतोय म्हणून त्या आवाजाच्या दिशेने शोधत शोधत ती तिथं गेली. तिथं गेली तर तिने पाहिलं ते अरे नवजात म्हणजे आत्ता जन्माला आलेलं बालक आहे. इथं कोणी टाकलं असन, कोणाचं असन, कुठल्या जातीचं असन, कुठल्या धर्माचं असन. एवढी संभ्रमात पडली. तेवढ्यात भगवान शंकराने वेश बदलून एक वाटसरू म्हणून तिच्या समोर उभा राहिला आणि बोलले का ती बोलली. तिच्या मनात संभ्रम चालला होता. टाकून जाऊ तर हिंस्र प्राणी येऊन खातील, घेऊन जाऊ तर कोणाचं आहे कोणाचं नाही, कसं काय घेऊन जाऊ. तेवढ्यात ते वाटसरूच्या रूपात भगवान शंकर तिथे येऊन प्रगट झाले आणि बोलले बाळाला घेऊन जा. कोणी विचारलं ते दोन्ही बाळ माझेच आहेत असं म्हणून सांग म्हणे. आणि दोघांना समान लहानाचं मोठं कर. ठीक आहे म्हणे. गेली घेऊन ती ह्या गावात भिक्षा मागायची. 2 आपण खायचं. 1 वर्षाच्या बाळाला खाऊ घालायचे. ते छोटं होतं आणि देवाची लीला असती. एक दिवशी अशीच एका नगरात भिक्षा मागून फिरत होती आणि जवळच रस्त्यात एक मंदिर होतं म्हणून चला आपण आता दर्शन घ्यावं म्हणून ती त्या मंदिरात गेली. त्या मंदिरामध्ये शांडिल्य नावाचे ऋषी होते. त्यांनी ही उमा नावाची स्त्री 2 बाळाला घेऊन मंदिरात येत आहे हे पाहिल्याच्या नंतर ते बोलले हा कर्म गहन राजपुत्र हिंडे दिनवन का हा राजाचा मुलगा आहे आणि हा गावगाव हिंडतोय, कोणा बरोबर हिंडतोय. आणि मग ह्या उमा नावाच्या ब्राह्मणाच्या स्त्रीला एकदम असं चला आता आपल्याला काहीतरी माहिती मिळेल बाबा हा मुलगा कोणाचा आहे म्हणून तिने त्या शांडिल्य ऋषीला नमस्कार केला आणि म्हटली महाराज आता मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. हा मुलगा कोण आहे म्हणे. मला काहीच माहीत नाही. मला एका सत्पुरुषाने सांगितलं घेऊन जा सारख्याप्रमाणे सांभाळ कर म्हणून मी घेऊन आलेले. तेव्हा शांडिल्य ऋषीने सांगितलं का ह्याचा पिता म्हणजे सत्यरथ राजा आणि आई इंदुमती. मग ही गती का झाली याला. तेव्हा त्यांनी सांगितलं हो सत्यरथ राजा अजिबात देव धर्म काहीच करत नव्हता. कधीतरी एखाद्या वेळेला पूजापाठ करायचा. आणि एक दिवस म्हणे असंच सोमवार प्रदोष व्रत होतं म्हणे आणि तो पूजा करत होता. पूजा करता करता तो अर्धवटच पूजा ठेवली आणि जाऊन जेवण केलं. ती पूजा तशीच ठेवली. त्या कारणाने म्हणे हा अर्ध्या आयुष्यात गेला आणि शत्रूने त्याला मारून टाकलं. मग आईने काय केलं म्हणे आईने याच्या पूर्वजन्मी सवत मारली होती म्हणून वाघाच्या रूपात ती सवत आली आणि त्या वाघाने हिला खाऊन टाकलं. मग मुलाने काय केलं ह्या एवढं जन्मताच ते अनाथ झालं म्हणे. यांनी पूर्वजन्मी देवदेव केला नाही, वाईट वागलेला आहे, दान धर्म केला नाही म्हणून हा जन्मताच अनाथ झाला आहे. आई वडिलाविना तो राहिलेला आहे. ती म्हणे ठीक आहे आता माझा मुलगा एवढा गरीब का झाला. मला रोज 4 घरं भिक्षा मागावं लागते आणि मगच खायला प्यायला मिळतं. ते म्हणे तुझ्या मुलांनी पूर्वी खूप पापाचरण केलेलं आहे, लोकांना लुटलेलं आहे, लोकांचं धन बुडवलेलं आहे आणि त्याच्यामुळं तुझा मुलगा भिकारी झालेला आहे. ते म्हणले स्वामी आता जे झालं मागं ते झालं. तुमच्यासारखेचे शब्द तुम्हाला इतका अंतर्ज्ञानाने कळाले तर मग माझ्या जीवनामध्ये पुढं काय होईल. किंवा मला असं एखादं व्रत सांगा त्या व्रताने माझ्या जीवनामध्ये काही कायापालट होईल म्हणून. तेव्हा मग त्यांनी सांगितलं की तू प्रदोष व्रत कर, सोमवारचं व्रत कर जेणेकरून
तुझ्या मुलाचंही कल्याण होईल. आणि हा ते जो मुलगा होता ना तो राजाचा नवजात बालक, त्याचं धर्मगुप्त नाव ठेवलं तिने आणि स्वतःच्या मुलाचं सुचिव्रत नाव होतं. आणि मग आता तिने ते प्रदोष व्रत म्हणा, सोमवारचं व्रत केलं, उद्यापन केलं, काय काय केलं तिने. योगायोग असा आला, एक दिवशी हा सुचिव्रत आणि धर्मगुप्त हे रस्त्याने चालले होते. जाता जाता त्यांना एक अशी दरड कोसळलेली दिसली आणि त्या दरड कोसळलेल्या खाली सोन्याचा मोहरा आणि असं हांडा सापडला त्या कोणाला, त्या ब्राह्मणाच्या मुलाला. आणि मग तो आला घेऊन आणि धर्मगुप्ताला बोलला ह्याचा आपल्या दोघांचा वाटा आहे याच्यामध्ये. तो म्हणला नाही, तुला सापडले, तुझंच आहे ते. आणि मग हे मोठे होत चालले. धर्मगुप्ताला एक गंधर्व राजा त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं का माझे गंधर्व कन्या खूप सुंदर आहे, तर माझी अशी इच्छा आहे का मी ती कन्या तुम्हाला द्यावी आणि तुमचं लग्न करावं. मग या ब्राह्मण स्त्रीने सांगितलं काही हरकत नाही म्हणे. आणि मग त्यांच्या धर्मगुप्ताचं आणि गंधर्व कन्येचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मग काही दिवस गेल्याच्या नंतर त्या धर्मगुप्ताने विचार केला का आपल्या वडिलाला ज्यांनी मारलेलं आहे, ज्यांनी आपल्या वडिलाचं राज्य बळकावलेलं आहे, आता आपण त्याच्यावर स्वारी करायची आणि त्याच्याकडून आपलं राज्य परत घ्यायचं. मग त्यांनी त्या परराज्यावर स्वारी केली, युद्ध केलं आणि राज्य आपल्या वडिलाचं मिळवलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे कर्म त्या धर्मगुप्ताचं, इंदुमतीचं आणि सत्यरथ राजाचं असं हे कर्म फेडावं लागत. सवत मारली ती वाघीण झाली, असं असतं. म्हणून कर्म चांगलं असलं पाहिजे. आता कर्म कसं असतं, भगवंत ना देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेता है तो चमड़ी उतार के लेता है. तो म्हणत नाही तो समोरचा देत नाही काय करू, त्याची कातडी काढून घेऊन जातो. द्यायचं झालं तर कुठं काय देईन त्याचा भरोसा नाही. त्याचं दुसराच 4थ्या अध्यायामध्ये चंद्रसेन राजाची कथा आहे. तो चंद्रसेन राजा एवढा म्हणजे धार्मिक असतो, प्रजेवर पुत्रवत प्रेम करतो आणि त्याचा एक मणिभद्र नावाचा मित्र असतो. त्या दोघांचं एवढं सांख्य असतं, एवढं सख्य असतं. आणि त्या मणिभद्र राजाकडं मित्राकडं चिंतामणी नावाचा म्हणजे चिंतामणी असतो तो, म्हणजे ती चिंतामणी ज्याच्याकडे आहे ना त्याच्या दूर दूरपर्यंत रोग राई पीडा गरिबी चिंता हे काहीच राहत नाही. आणि चिंतामणी म्हणजे जी काही चिंता तुम्ही करता मनात तर ते तुम्हाला ते पूर्ण होतं. अशामुळं त्यामुळं तो राजा खूप श्रीमंत होता. नुसता श्रीमंत नव्हता, तो शिवाचा एवढा परम भक्त होता. आणि कसं असतं, धन मान प्रतिष्ठा संपत्ती ऐश्वर्य आलं का त्या माणसाला शत्रू इतके लवकर तयार होतात. या राजाने जर तो चिंतामणी गळ्यात घातला ना, त्या चिंतामणी मण्याचं तेजस असं असतं तर तो चंद्रसेन राजा सूर्याच्या तेजाला लाजवीन असं तो राजा सुंदर दिसत होता. आणि मग आता हा एवढा सुंदर आहे, याच्याकडं ऐश्वर्य संपन्न सगळंच काही आहे. मग ते शत्रू पक्षाला काही सहन झालं नाही. मग त्या राजाने काय केलं, सेवकाबरोबर चंद्रसेन राजाला निरोप पाठवला का तो चिंतामणी आम्हाला दे, नाही तर युद्धाला तयार हो. आता याला आधीच पश्चाताप होत होता का हा चिंतामणी आपल्याकडे येऊन आपल्याला हे एक प्रकारचं टेन्शन झालेलं आहे. आणि नेमकं तेच झालं का चिंतामणी आम्हाला दे, नाही तर युद्धाला तयार हो. त्यावेळेला चंद्रसेन राजाला एवढा प्रश्न पडला, चिंतामणी जर देऊ तर क्षत्रियपणाला कलंक लागेल का काय राजा आहे युद्धाला घाबरला, युद्ध करू तर त्याच्यामध्ये जीवितहानी वित्तहानी काय काय होईल. बराच वेळ विचार केला आणि त्यांनी ठरवलं का आता जे काय व्हायचं असेल तर ते भगवान शंकरच करतील, त्याच्यावर सोडायचं. आणि त्यांनी लगेच पूजेची सामग्री गोळा केली आणि शिव मंदिरामध्ये जाऊन बसला. त्यांनी आता षोडशोपचाराशी शिवाची पूजा सुरू केली. इकडं त्या शत्रू राजांनी
आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून ते डायरेक्ट युद्धाला आक्रमक झाले. इकडं प्रधान त्यांच्याबरोबर युद्ध करत होता आणि राजा इकडं पूजेत दंग होता. त्या ठिकाणी अनेक लोक दर्शनाला आले होते. त्याच्यामध्ये एक स्त्री आपल्या छोट्याशा 6 वर्षाच्या